नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत केलं आणि सावतांच्या घराकडे जाऊन बघलंय तर जंबुरान सगळ्यांका मुरडान दाखवले. आमच्या काळात महिन्यातून दोनदा तरी पोलिओ डोसवाले येतात आणि पोलिओ डोसवाले इल्यार बारक्या बारक्या पोरांची नुसती रडारड होता. बारक्या पोरग्यांची रडारड बघलो आणि विलू दादा, मी आणि गोताड मामा आम्ही निघालो देवळातले निर्माल्य विसर्जन करू पवाई. निर्माल्य कलशामध्ये ठेवलो आणि आज वातावरण किती सुंदर दिसता. मग आम्ही आबांची रिक्षा काढलो आणि आम्ही इलाव आमच्या घरात. खळ्यात येऊन बघले तर बारक्या पोरग्यांनी घोट्यांनी खेळात सुरुवात केल्यानी. मग औषध मका दुकानात धाडल्यान आणि सांगल्यान तुका वह्यात घेऊन ये. दुकानात गेले तर बाजूक उभो असलेलो भावाशीन म्हटल्यान की भाई याचा दुकान मी युट्यूबवर कायम बघतोय, दुकान नुसता झाडाकता. घराकडे इल्याबरोबर पपीन म्हटल्यान काय मेल्या अकडे तकडे फिरतं, माका भूक लागली, आधी जेवक चल. जेवणात आज साबुदाण्याची खिचडी, कारण की दादाचो आज उपवास होतो. सोबतच दाल खिचडी आणि त्याचबरोबर तोंडाक चीज बॉल्स आणि आंबो सुद्धा होतो. ह्यांचं दुपारचो हावजीचो खेळ सुरू झालो आणि मी एंट्री मारल्याबरोबर सगळ्यांचो जल्दी पाय एकदम झालो. सगळ्यांका म्हटलं आता पैसे वाटून घ्यावा. तीनसान झाल्याबरोबर सोनूक बघलंय तर कुसान बसलेलो. ह्यांका म्हटलंय त्याका खेळात घेणार नाही काय रे, तर ते म्हणतात त्याका खेळात घेतलेलो, पण त्यांना किलेस केल्याबरोबर त्याका म्हटलं तू आपलं बाजूकच बस. वाईट काळोख पडल्याबरोबर देवळाकडे बघलंय तर सावताची आणि स्वराजची अकडे डबल बारी रंगलेली. सावंत त्याका काय काय पकवता त्याच्या दुप्पट स्वराज त्याका काय काय पकवूक लागलो. मी गेल्याबरोबर सावतान म्हटल्यान तिरंगी नाही करूची, तू आता स्टॉप कर. तेवढ्यात झंबुरानकडे थेट रत्नागिरीत आजोबांच्या घराकडे षटकार मारल्यान. घराकडे इले आणि आमचंच लॉकडाऊन मधलं युट्यूबवरचो व्हिडिओ बघलंय आणि मग सर्वेश का सांगलंय चल आता सगळ्यांका बाय बाय कर. आम्ही भेटाय पुढच्या ब्लॉग मध्ये. तवसर देवा काळजी.